नमस्ते विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण पंक्च्युएशन मार्क या प्रकरणामध्ये असणारे पुढील प्रश्न पाहणार आहोत, जे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं प्रकरण आहे। कधी कधी तर या प्रकरणावर 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत, कधी 2 विचारले, कधी 1, कधी 3 प्रश्नापर्यंत प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत। म्हणून लक्षात घ्या, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न पाहिलेले होते। आता आपण यापुढील प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर पाहूया 16वा प्रश्न। सिलेक्ट फ्रॉम द ऑप्शन्स द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स। आता आपल्याला काय करायचं आहे, वाक्यामध्ये विरामचिन्ह जे दिलेलं आहे त्याचं नाव ओळखायचं आहे। चला तर पाहूया वाक्य काय आहे। राम, सीता and लक्ष्मण रिटर्न्ड टू अयोध्या। पहा, या ठिकाणी एक वाक्य दिले, राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्याला परतले। याचा अर्थ होतोय आपल्याला, अर्थ काही या ठिकाणी अर्थाची गरज नाही, परंतु बघा आता विरामचिन्ह कोणतं आहे, तर इथं जर पाहिलं आपण तर कोणकोणते विरामचिन्ह आलेले आहेत, कॉमा आणि इथं फुल स्टॉप। कोणते, या ठिकाणी कॉमा आणि या ठिकाणी फुल स्टॉप। मग याच्यापैकीच काहीतरी पर्याय पाहिजे। ऑप्शन नंबर 1ला क्वेश्चन मार्क, तर क्वेश्चन मार्क नाही आहे इथं, कॉमा बरोबर, म्हणजे पहा इथं कॉमा आहे राम आणि सीताच्या मध्ये, बिटवीन राम अँड सीता। त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आपल्याला दिसतंय का कुठं, उद्गारवाचक चिन्ह नाही दिसत, आणि अपॉस्ट्रॉफी आहे का, तर अपॉस्ट्रॉफी पण नाही, म्हणजे कोणता आहे, तर कॉमा। म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पहा प्रश्न काय आहे, क्वेश्चन नंबर 17। विच पंक्च्युएशन मार्क इज यूज्ड इन द गिवन सेंटेन्स। हे पहा आपल्याला विचारलेलं आहे, विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणते विरामचिन्ह इज यूज्ड वापरण्यात आले आहे इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात। आता व्हॉट्स द मॅटर या ठिकाणी पण आपल्याला वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये काही पंक्च्युएशन मार्क्स वापरलेले आहेत, विरामचिन्ह वापरले आहेत, त्यात कोणतं वापरलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे। चला पाहूयात। इथं वरच्या बाजूला तुम्ही पाहिलं टी आणि एसच्या मध्ये अपॉस्ट्रॉफी आहे, काय अपॉस्ट्रॉफी, आणि पुन्हा मॅटर नंतर म्हणजे वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे। मग आपल्याला पाहावं लागेल एक्सक्लेमेशन मार्क आहे का, तर नाही आहे। सेकंड ऑप्शनला दिलेला आहे फुल स्टॉप, आहे का इथं फुल स्टॉप, तर नाही आहे। क्वेश्चन मार्क, तर पहा शेवटी वाक्याच्या क्वेश्चन मार्क आहे, आणि या ठिकाणी कॉमा दिलेला आहे, कॉमा मात्र नाही आहे, इथं अपॉस्ट्रॉफी आहे की नाही, म्हणजे क्वेश्चन मार्क इथं दिलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे। यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे कोणता आहे, क्वेश्चन नंबर 18। विच पंक्च्युएशन मार्क इज नेसेसरी। विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणते विरामचिन्ह इज नेसेसरी गरजेचे आहे, आवश्यक आहे, इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात। तर पाहूयात आपण, आय शॅल कम टू यू टुमॉरो। हे वाक्य बघा, वाक्याचा जर विचार केला तर हे सरळ स्टेटमेंट आहे, साधं वाक्य आहे की नाही, त्यामुळं इथं शेवटी वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह यायला हवं होतं, तर या ठिकाणी दिलेलं नाही पहा, तर इथं काय यायला पाहिजे होतं, फुल स्टॉप, आणि म्हणून असं फुल स्टॉप हा अशा प्रकारचा फुल स्टॉप यायला पाहिजे होता। मग इथं आहे का फुल स्टॉप, नाही। मग आता ऑप्शनमध्ये दिलेला आहे क्वेश्चन मार्क, कॉमा, फुल स्टॉप आणि अपॉस्ट्रॉफी। मग इथं कुठलं येणार आहे, कोणतं येईल चिन्ह, यायला हवं होतं तर फुल स्टॉप, म्हणजे ऑप्शन नंबर 3। यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 19। विच वर्ड इन द गिवन सेंटेन्स विल बिगिन विथ अ कॅपिटल लेटर। पहा, विच वर्ड इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात कोणता शब्द विल बिगिन
सुरू होईल विथ कॅपिटल लेटर म्हणजे कॅपिटल अक्षराने. म्हणजे पुढील वाक्यात कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होईल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी वाक्य आहे दिल्ली इज अ बिग सिटी. लगेच तुमच्या लक्षात येईल आहे. तर दिल्ली हे गावाचं नाव आहे की नाही. गावाचं म्हणजे कॅपिटल ऑफ इंडिया आहे की नाही. मग दिल्लीचं डी कसं पाहिजे होतं कॅपिटल DELHI. पण इथं स्मॉल दिलेलं आहे म्हणून कोणत्या शब्दाची सुरुवात कॅपिटल लेटरनं व्हायला हवी होती दिल्ली. आणि हे कुठं आहे पहा. ऑप्शन नंबर 1ला सिटी, 2ला बिग, 3ला दिल्ली अँड 4ला इज. तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट यूज ऑफ अपॉस्ट्रॉफी फ्रॉम द ऑप्शन. म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये योग्य प्रकारे अपॉस्ट्रॉफीचा उपयोग कुठे केला आहे ते शोधायचं आहे. पहा योग्य अपॉस्ट्रॉफीचा वापर केलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पाहूया. ऑप्शन नंबर 1ला दिलेला आहे लेट्स गो टू द पार्टी. आता हे सगळे ऑप्शन बघण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की लेट्समध्येच अपॉस्ट्रॉफी वापरलेली आहे आणि मग हे चिन्ह वापरलेलं आहे. मग अपॉस्ट्रॉफी या चिन्हाचा संबंध लेट्समध्ये आला आहे. तर पहा या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी चुकीचं दिलेलं आहे. त्या अगोदर मग आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बाबा या ठिकाणी काय केलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरलेला आहे. बरोबर. हे कशाचा LET लेट आणि अस याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय तयार होतो रे तर लेट LET आणि अपॉस्ट्रॉफी देऊन यस लेट्स. लेट्स म्हणजे काय मराठीमध्ये आपण. आणि मग पहा या ठिकाणी या इथं चुकीच्या पद्धतीनं अपॉस्ट्रॉफी दिलेलं आहे, चुकीच्या ठिकाणी दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2मध्ये जर पाहिलं वाक्य काही तेच आहे लेट्स गो टू द पार्टी. तर दुसऱ्या पर्यायामध्ये पण हे अपॉस्ट्रॉफी चुकीच्या पद्धतीनं पहा कुठं यायला पाहिजे हे लिहिलेलं आहे मी. त्यानंतर तिसरं ऑप्शन पाहू लेट्स गो टू द पार्टी. इथं मात्र योग्य प्रकारे दिलेलं आहे आणि इथं लेट्स इथं यू जे लोप पावतं ते दिलेलं जशाच तसंच दिलेलं आहे ते नसायला पाहिजे म्हणून हे चुकीचं आहे. आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 21 to 24. रीड द कॉन्व्हर्सेशन अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपल्याला 21 ते 24 म्हणजे 4 प्रश्नासाठी सूचना दिलेली आहे. काय करा पुढे संवाद वाचा आणि त्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. तर पहा आपण पाहूयात. अगोदर संवाद वाचूया. ए सेड हाऊ आर यू. ए म्हणाला तू कसा आहेस. बी सेड आय एम नॉट वेल आय हॅव फीवर. मी ठीक नाही आहे मला ताप आहे. ताप आहे म्हणजे ताप आलेली आहे आजार. ए सेड डिड यू विजिट अ डॉक्टर. ए म्हणाला तू डॉक्टरला भेटलास का. बी सेड नो आय डिडंट. बी म्हणाला मी भेटलो नाही. ए सेड टेक केअर रेस्ट इनफ. काळजी घे आणि पुरेशी विश्रांती घे. असं या ठिकाणी दोघांमधलं संभाषण आहे, कॉन्व्हर्सेशन आहे. मग याच्यावर 4 प्रश्न आहेत बरोबर. 4 प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला इथंच सांगतो की हे सगळे प्रश्न जे आहेत 4च्या 4 ते प्रश्न आहेत यामध्ये वापरलेल्या विरामचिन्हावर आधारित. मग या ठिकाणी अगोदर त्याची माहिती इथंच मी लिहितो पहा तुमच्या लक्षात येईल. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क एक्सक्लेमेशन EXCLAMATION एक्सक्लेमेशन मार्क. दुसरं कोणतं आहे अपॉस्ट्रॉफी.
आणखी कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरलेला आहे? फुल स्टॉप. आणि आणखी क्वेश्चन मार्क. आता बघूया प्रत्येकी किती विरामचिन्ह आहेत त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. तर हाऊ अगोदर पाहूया एक्सक्लेमेशन मार्क. हाऊ आर यू? आय एम नॉट वेल. आय हॅव फीवर. डिड यू विजिट अ डॉक्टर? नो आय डिडंट. टेक केअर. इथं मात्र आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क दिसतो. किती वेळा आलेला आहे एक्सक्लेमेशन मार्क? 1 टाईम. त्यानंतर अपॉस्ट्रोफी या वाक्यात नाही, इथं आय आणि एमच्यामध्ये 1. त्यानंतर पहा खाली डिडंटमध्ये या ठिकाणी 2. म्हणजे किती वेळा आलेला आहे? 2 वेळा. त्यानंतर पहा फुल स्टॉप इथं नाही पहिल्या वाक्यात. इथं वेलच्या नंतर 1, फिवरच्या नंतर 2, त्यानंतर डिडंट नंतर 3 आणि इनफ नंतर 4. म्हणजे फुल स्टॉप 4 वेळा आलेला आहे. आणि पहा आता राहिलं काय कोणता प्रश्न म्हणजे पंक्च्युएशन मार्क? क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्क 1, 2 पुन्हा हे का नाही? 2 वेळा आलेलं आहे. आता पहा हे लिहून घेण्याचं कारण असं आहे की आपल्याला याच्यावरच प्रश्न विचारलेले आहेत. चला लक्षात आलेत? फक्त फुल स्टॉपच्या बाबतीत बघा आणखी 1 वेळा फुल स्टॉप इथं नाही आहे. 1 वेळा, 2, त्यानंतर 3 आणि 4. आणि कॉमा तर विचारलेलाच नाही. जरी विचारला असता तरी आपल्याला लक्षात आलं असतं. कॉमा किती ठिकाणी आला आहे? हे पहा नोच्या पुढं आलेला आहे, परंतु त्यावर प्रश्न नाही म्हणून मी इथं घेतलेलं नाही आहे. क्वेश्चन नंबर 21. हाऊ मेनी एक्सक्लेमेशन मार्क्स आर देअर इन द कॉन्व्हर्सेशन? म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे किती उद्गारवाचक चिन्ह या वाक्यात आलेली आहेत. तर मग मात्र आपल्याला आता जे आपण काढलेलं आहे त्या काढलेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. तर आपण पाहिलं होतं एक्सक्लेमेशन मार्क पहिलाच प्रश्न आहे म्हणजे 21वा. एक्सक्लेमेशन मार्क किती वेळा आलेला आहे? तर फक्त 1 टाईम. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 4, 2, 1 and 3. तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर येणार आहे. हे पहा आणखी जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तो संवाद पण आहे इथं पाहायला सुद्धा. तर पहा हाऊ आर यू? आय एम नॉट वेल. आय हॅव फीवर. डिड यू विजिट अ डॉक्टर? नो आय डिडंट. टेक केअर अँड रेस्ट इनफ. एक्सक्लेमेशन मार्क कुठं आलेला आहे? फक्त 1 टाईम या ठिकाणी टेक केअरच्या तिथं, म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे? 3. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन. हाऊ मेनी अपॉस्ट्रोफी इथं साईन दिलेलं आहे. साईन्स आर युज्ड इन द कॉन्व्हर्सेशन. तर अपॉस्ट्रोफी किती वेळा आलेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर तोच उतारा पाहिल्यानंतर पहा इथं 1 वेळा आय एम या ठिकाणी आणि त्यानंतर जर पाहिलं तर डिडंटमध्ये या ठिकाणी. मग किती वेळा आलेला आहे रे? 2 वेळा. हे आपण यापूर्वी पण काढलेलं आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर कुठं आहे? 2. तर पहा ऑप्शन नंबर 2 4 म्हणजे 2 हे उत्तर ऑप्शन नंबर 4ला आहे, म्हणून उत्तर 4 आहे. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 23. हाऊ मेनी फुल स्टॉप्स आर देअर इन द कॉन्व्हर्सेशन? आपण पाहिलेलं आहे की ह्या ज्या कॉन्व्हर्सेशनमध्ये संभाषणामध्ये किती पूर्णविराम आलेले आहेत. तर पहा वेल नंतर 1, फीवर नंतर 2, डिडंट नंतर 3 आणि इनफ नंतर 4. मग किती वेळा आला आहे? 4. मग असा पर्याय आपल्याला कुठं आहे ते पाहावं लागेल 4 असणारा. तर पहा ऑप्शन नंबर 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर
24. हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर देअर इन द कॉन्व्हर्सेशन. संभाषणामध्ये किती प्रश्नचिन्ह आलेले आहे, किती वेळा आलेलं आहे. तर पहा, मग आपण पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लिहिलेला मी तो संभाषणाचा भाग दाखवतो. हे पहा, क्वेश्चन मार्क विचारलेला आहे, तर यू नंतर 1 वेळा आणि डॉक्टर नंतर 1 वेळा, असं किती वेळा आलेलं आहे, 2 वेळा. आणि म्हणून आपण या ठिकाणी 2 टाइम्स ज्या ठिकाणी असेल पर्याय ते लिहिणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न, जो 25वा प्रश्न आहे. तर पहा, मी वाक्य म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला शिकवताना सुरुवातीला सांगितलं होतं की प्रकरण महत्त्वाचं आहे. 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा, 2017च्या परीक्षेमध्ये 25वा पण प्रश्न विचारलेला आहे, 26वा पण विचारलेला आहे आणि पहा 27 नंबरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा 2017च्याच परीक्षेत विचारलेला आहे. म्हणजे पहा, 3 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे यावरून तुम्ही या प्रकरणाचं महत्त्व किंवा किती महत्त्वाचं आहे ते ओळखू शकता. पहा, रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम अँड चूज 1 करेक्ट पंक्च्युएशन मार्क. तर या ठिकाणी आकृतीत दिलेले आपल्याला शब्द वाचून त्यासाठी कोणतं विरामचिन्ह येणार आहे ते निवडायचं आहे. पहा, हुर्रे, ओ, वाव, ब्रेव. मग हे जे सगळे शब्द आहेत त्या शब्दाच्या बाबतीत असाच प्रश्न कालच्या पण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला. पहा, तर हे सर्व कधी हे शब्द आल्यावर कोणतं विरामचिन्ह येतं, तर नेहमी हे मनातील उद्गार भावना व्यक्त करण्यासाठी वापरलेले शब्द आहेत. त्यामुळं याच्यासाठी नेहमी एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. आणि ते कुठं आहे एक्सक्लेमेशन मार्क, हे अशा पद्धतीने एक्सक्लेमेशन मार्क. आणि हे कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून उत्तर ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, जो प्रश्न आहे 26 नंबरचा. पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, चूज 1 करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा म्हणजे योग्य ठिकाणी कॉमा आहे असं सेंटेन्स आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे योग्य ठिकाणी स्वल्पविराम वापरलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, इथं पाहूया, इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट. ह्या वाक्यामध्ये, हे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये कॉमाची पोझिशन म्हणजे ठिकाण योग्य नाही. कारण या ठिकाणी कॉमा येणारच नाही, या ठिकाणी स्वल्पविराम येणार नाही. सेकंड बघा, इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट. जेव्हा आपण समुद्राच्या खूप खोल जाऊ त्यावेळी त्या ठिकाणी काय नसतो, सूर्यप्रकाश नसतो. हे वाक्य आहे. मग इथं मात्र बरोबर वापरलेलं आहे. कॉमा जे पंक्च्युएशन मार्क आहे ते योग्य ठिकाणी वापरलेलं आहे. 3 पहा तरी पण इफ वी गो या ठिकाणी येणारच नाही. डीप डाऊन द ओशन देअर इज नो सनलाईट, हे 2 ठिकाणी स्वल्पविराम वापरण्याची आवश्यकता नाही, चुकीचं आहे ते. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन, ओशन झाल्यानंतर देअर इज नो सनलाईट नाही, हे पण चुकीच्या पद्धतीनं वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी डबल वापरलेलं, नोच्या पुढं पण इथं पण, म्हणजे हे अयोग्य पद्धतीनं वापरलेलं आहे, ते योग्य नाही. कुठलं आहे योग्य, तर ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 27, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. हा पण प्रश्न 2017 साली जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारलेला. म्हणजे सलग 3 प्रश्न पहा या ठिकाणी आपण पाहतो जे त्या परीक्षेत विचारले होते. पहा, इट्स 5 o'clock. आता या ठिकाणी योग्य विरामचिन्ह निवडा असं म्हटलेलं आहे. इथं कुठलं तरी विरामचिन्ह द्यायचं राहिले. आपण इट्स
हे पहा, हे वाक्य कसं लिहितो, इट्स 5 ओ झाल्यानंतर क्लॉक, ओ नंतर अपॉस्ट्रोफी अँड CLOCK असं लिहिलं जातं. मग असं कोणतं चिन्ह वापरावं लागेल आपल्याला, तर पहा क्वेश्चन मार्क नाही, या ठिकाणी काय वापरलं आहे, अपॉस्ट्रोफी. मग अपॉस्ट्रोफी त्यानंतर कॉमा आणि एक्सक्लेमेशन मार्क, तर काय येणार आहे, अपॉस्ट्रोफी. क्वेश्चन मग कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क दॅट इज मेन्शन्ड इन द सेंटेन्स. म्हणजे आपल्याला वाक्यात दिलेलं विरामचिन्ह निवडायचं आहे. हा पण प्रश्न पहा, हे 2 प्रश्न आणखी 2018च्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. पहा, म्हणजे यावरून तुमच्या गोष्ट लक्षात येईल की या प्रकरणावर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी त्याची तयारी असणं गरजेचं आहे. पहा, या वाक्यामध्ये वाक्य वाच, वेल डन रहीम, आणि या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे रे, पंक्च्युएशन मार्क. तर पहा, या पंक्च्युएशन मार्कचं नाव, विरामचिन्हाचं नाव काय आहे, तर एक्सक्लेमेशन मार्क. मग आपल्याला इथं कुठं दिसतं एक्सक्लेमेशन मार्क, इथं आहे एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप अँड कॉमा. तर आपल्याला लगेच लक्षात येईल की या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह आहे, एक्सक्लेमेशन मार्क. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर शेवटचा प्रश्न 29वा आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग करेक्ट पोझिशन ऑफ कॉमा. नीट पहा, आपल्याला विचारलेलं आहे चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य वाक्य निवडा, शोईंग करेक्ट पोझिशन ऑफ कॉमा, ज्या ठिकाणी कॉमाचे पोझिशन योग्य आहे, म्हणजे योग्य ठिकाणी वापरलेलं आहे. तर पहा, फर्स्ट ऑप्शनला दिलेला आहे, आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स अँड कॉफी. म्हणजे हे एकाच प्रकारचे पदार्थ आहेत आणि ते आपल्याला एका पाठोपाठ एक आलेले आहेत, म्हणजे कॉमा आला पाहिजे. मग आय ऑर्डर्ड पोटॅटो बरोबर आहे, इथं कॉमा दिला, त्यानंतर शुगर, एग्स आणि इथं अँड दिलं आहे. अँड दिलेला असल्यामुळं इथं कॉमा येईल का, नाही येणार, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर आय ऑर्डर्ड, या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ऑर्डर्ड झाल्यानंतर आहे का, हे बघा इथं कॉमा देण्याची गरजच नव्हती, इथं दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्यसुद्धा येणार नाही. पोटॅटो, शुगर, इथं मात्र पुढचं बरोबर आहे, इथं एकच्या नंतर दिलं नाही आहे की नाही, दिलेलं आहे का चिन्ह, नाही, कॉमा दिलेला आहे का, नाही, हे परंतु इथं चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, म्हणजे योग्य नाही. आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स अँड कॉफी, हे मात्र या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जो कॉमा हे विरामचिन्ह वापरलेलं आहे ते योग्य वापरलेलं आहे. आणि फोर्थमध्ये आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स, या ठिकाणी अँडच्या पूर्वी यायलाच नाही पाहिजे होतं, नाहीतर अँड तर नको होतं, म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने वापरलेलं आहे. मग योग्य कुठं वापरलेलं आहे, ऑप्शन नंबर 3, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण या प्रकरणातील नमुना प्रश्नामध्ये दिलेले 7 प्रश्न आणि सरावासाठी दिलेले 29 प्रश्न, असे एकूण 36 प्रश्न पाहिलेले आहेत. काळजीपूर्वक समजून घेतले आणि पुन्हा एकदा वाचा. निश्चितपणे तुमचा या प्रकरणावर जो प्रश्न विचारला जाईल त्याचे मार्क जाणार नाहीत. धन्यवाद.